हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज परत आपण या वाईड व्ह्यूमध्ये आलो आहे कारण की मी करणार आहे एक हॉल. नॉट हॉल पण ड्रेस कलेक्शन आहे. माझ्याकडे भरपूर कॉटनचे ड्रेसेस आहेत आणि मला खूप मुली विचारत असतात की कुठून घेतले वगैरे. सो मी विचार केला एक पूर्ण व्हिडिओ करते. सॉरी, कॉल येत होता. हां, तर मी विचार केला की एक पूर्ण व्हिडिओ करते जिकडे मी सगळे माझे ड्रेसेस दाखवेन तुम्हाला आणि प्राइजेस अँड ऑल सांगेन. नॉट टू लाय गाईज, माझ्याकडे फक्त एकाच ब्रँडचे ड्रेसेस आहेत, सरसगट लिबास नावाच्या. तोतली बोलली आय थिंक मी. लिबास नावाचा एक ब्रँड आहे जो मिंत्रावर आहे. त्यांची वेबसाईट पण आहे, फ्लिपकार्टवर पण आहे, ॲमेझॉनवर पण आहे, आय थिंक सगळीकडे आहे. मला या ब्रँडचे ड्रेसेस खूप आवडतात. मी हा ब्रँड तेव्हा म्हणजे मला हा ब्रँड कसा मिळाला मी सांगते. मी कॉटन ड्रेसेस शोधत होती, नॉट जस्ट ड्रेसेस पण कॉटन मटेरियलचे कुर्तीज या समथिंग. जेव्हा मला स्किन इन्फेक्शन झालेलं, मला डॉक्टरनी स्ट्रिक्टली सांगितलेलं की कॉटन घाल, खूप सॉफ्ट आणि प्युअर कॉटन, कारण ते इरिटेट नाही करणार स्किन. सो तेव्हा मी ह्याचे 1-2 ड्रेसेस मागवले अँड गाईज खूप मस्त क्वालिटी होती, खूप प्युअर कॉटन होतं, खूप ब्रीदेबल मटेरियल आणि मला जरा पण त्यांनी त्रास नाही झाला. तेव्हापासून मी या ब्रँडच्या लिटरली प्रेमात पडले. गाईज, दिस इज नॉट अ स्पॉन्सर्ड व्हिडिओ. एक पण ड्रेस त्यांनी मला स्पॉन्सर नाही केला आहे या ते मला हे सांगत नाही आहेत बोलायला. दिस इज अ जेन्युइन रिव्ह्यू फ्रॉम माय साईड फॉर दिस ब्रँड बिकॉज आय लव्ह दिस ब्रँड सो मच. मग मी आधी कॉटनचे ड्रेसेस घ्यायला लागली आणि त्याच्यानंतर मी ह्यांचे जे ट्रेडिशनल पार्टीवेअर ड्रेसेस आहेत ते पण घेतलेत 2-3. त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ करेन ह्या व्हिडिओनंतर. सध्या मी तुम्हाला कॉटनचे ड्रेसेस दाखवते. सो तेव्हापासून मी या ब्रँडच्या प्रेमात आहे आणि माझ्याकडे भरपूर ड्रेसेस झालेत की मी कलेक्शन आहे असं बोलू शकते लिबास ब्रँडच्या ड्रेसेसचं. सो येस, मी तुम्हाला एक एक करून ड्रेसेस दाखवते. आज मी फक्त कॉटनचे कुर्ती सेट्स दाखवते तुम्हाला. नेक्स्ट मी अजून एक पार्ट 2 अपलोड करणार आहे, त्याच्यात मी ट्रेडिशनल म्हणजे पार्टी वेअर या फेस्टिवल वेअरचे ड्रेसेस दाखवेन. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट वन. आणि मी तुम्हाला घालून नाही दाखवणार ड्रेसेस, थकायला होणार खूपच जास्त. बट मी तुम्हाला हे ड्रेस दाखवेन आणि इथे असा फोटो पॉप करेन कारण की आय एम प्रिटी शुअर मी सगळे ड्रेसेस घातल्यात आणि सगळ्यामध्ये फोटो काढल्यात. सो मी तुम्हाला ते करेन. अँड ऑल्सो येस, आय नो मी हेअर कलर केला आहे. ह्याचा व्हिडिओ लवकरच येतोय, सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. मी हे घरी केलं आहे बाय द वे, सलॉनमध्ये नाही. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. सो पहिला ड्रेस हा आहे, अनारकली आहे. माझ्याकडे जास्त अनारकलीज आहेत स्ट्रेट फिटपेक्षा. ह्याला असे स्लीव्ज आहेत आणि इथे असं सिल्वर कलरची गोटापट्टी वर्क असतं ना, चमकी चमकी, ते आहे. नेकवर पण आहे, इथे हुक पण आहे हे लावायला. अँड हा असं इथे वेस्ट नाही पण असं इथे हे आहे. अँड भरपूर फ्लेअर आहे, मी तुम्हाला मागे जाऊन दाखवते. खूप फ्लेअर आहे आणि खाली अशी बॉर्डर दिली आहे त्यांनी, तिथे पण असे सिल्वर लेस टाईप लावलंय. अँड हा प्युअर कॉटन आहे. मला माहिती नाही ह्याच्यातून मटेरियल कळतं का, पण तुम्हाला कळत असेल तर बघा, खूप जेन्युइन प्युअर कॉटन आहे आणि असा कलर आहे. ह्याच्यावर फ्लावर्स आणि वेल असे बनवलेत फुलांचे. अँड असा दिसतो. आणि ह्याच्या खालती हे काय बोलतात ह्याला, पॅन्ट्स, नॉर्मल पॅन्ट्स आहेत. पॅन्ट्सला पण खाली अशी डिझाईन आहे. नॉर्मल पॅन्ट आहे आणि कॉटनचाच दुपट्टा आहे. सो व्हॉट आय लव्ह इज कॉटनचे दुपट्टे ना छान वाटतात, एक वेगळा वाईब क्रिएट करतात. सो भरपूर मोठा दुपट्टा आहे गाईस, भरपूर मोठा. हा मी फोल्ड केलाय, भरपूर मोठा. आणि हा पण खूप सॉफ्ट दुपट्टा आहे, खूप म्हणजे इरिटेट नाही होणार जास्त वेळ घालून. अँड हा ड्रेस मी खूप म्हणजे 1-1.5 वर्ष झाला आधी घेतलाय, अजून खराब नाही झालाय. मी मस्त हा ड्रेस घालून झाली आहे, भरपूर वेळा धुवून झाली आहे, पण इट्स स्टील गोईंग, बिलकुल खराब नाही झालाय, काहीच प्रॉब्लेम नाही. हा ड्रेस मला वाटतं मी 1000-1200च्या आसपास घेतला असेल. सगळेच ड्रेस या हॉलमधले ॲक्च्युली 1000च्या आत किंवा 1000-1200 मॅक्स. आता मला सगळ्या ड्रेसेसची प्राईस नाही आठवत, पण जर मला माझ्या ऑर्डर हिस्ट्रीमध्ये मिळाला तर मी प्राईस इकडे पॉप करेन आणि इथे मी फोटो पॉप करेन या ड्रेसचा, प्राईस पण पॉप करेन इफ मला प्राईस मिळाली तर. बट हा ड्रेस असा दिसतो, फोटो दिसत असेल तर. अँड या, आय लव्ह दिस ड्रेस सो मच, कारण की मस्त असा ग्रे, थोडासा डल कलर वाटतो, ब्लू ब्राईट वाटतो. सो ग्रेइश ब्लू कलर आहे मस्त असा. सो मला हा ड्रेस खूप आवडतो. हा फर्स्ट अनारकली ड्रेस होता जो मी या ब्रँडमधला घेतला. त्याच्या आधी मी स्ट्रेट फिट घ्यायची सगळे, कारण मला शुअर नव्हतं अनारकली किती चांगलं दिसेल. बट दिस इज व्हेरी नाईस. ओके, सो नेक्स्ट ड्रेस गाईज हा आहे. सॉरी गाईज, इस्त्री नाही केली आहे म्हणून हे थोडे रफ आहेत, म्हणजे असंच नीट नाही दिसत आहेत. पण हा असा आहे, ह्याच्या असे लोटस आणि
पिंक लोटस अँड लीव्स बनवलेत ग्रीन कलरचे. हा स्ट्रेट फिट आहे, हाताला अशी झिगझॅग डिझाईन आहे. अँड दिस इज अ स्ट्रेट फिट ड्रेस. हा पण खूप सॉफ्ट आणि छान मटेरियल. बघा लिबास ब्रँड, सगळे लिबास आहेत. अँड ह्याला पण अशी पॅन्ट आहे खालती, पण वेगळ्या म्हणजे मटेरियल सेम आहे, सॉरी वेगळ्या डिझाईनची आहे. जे स्लीव्सला काट होता ना झिगझॅग, त्या मटेरियलची ही पॅन्ट आहे. पॉकेट्स आहेत ह्याला. अँड या ह्याला असं पॅन्ट आहे दिस. आणि ह्याचा दुपट्टा पण सेम पॅन्टच्या ह्याचा आहे, परत फुल कॉटन दुपट्टा आहे. आणि हे असं आहे खालती दुपट्ट्याला, असा दुपट्टा आहे, भरपूर मोठा आहे. आता मी हा ओपन केला, दिस इज लाईक हे एवढा मोठा दुपट्टा आहे. आणि हा डबल फोल्ड केलाय, सो खूप मोठा दुपट्टा आहे. हा पण परत पूर्ण सेट कॉटनच्या मटेरियलचा आहे. इथे मी फोटो पॉप करेन. आय डोंट नो माझ्याकडे ह्या ड्रेस मधला फोटो आहे की नाही, बट आय ट्राय टू फाइंड अ फोटो अँड पॉप इट युअर. हे बघा, हा असा दिसतो घातल्यावर. परत खूप कम्फर्टेबल. आय लव्ह दिस. मम्मी बोलते ह्याचा थोडा कलर गेलेला वाटतं, पण मला नाही वाटत आहे, कारण हा पण मी 1-1.5 वर्ष आधी घेतला आणि खूप यूज करते मी. ऑफिस वगैरेला खूप कम्फर्टेबल आहे ते. जीन्स किंवा ट्राउझर्समध्ये बसण्यापेक्षा ना दिस फील्स सो कम्फर्टेबल, आय टेल यू, पूर्ण डे. सो या, दिस इज माय सेकंड सेट. आता परत एक आपण अनारकली बघूया. वेट. ओके, सो गाईज नेक्स्ट हा निऑन ग्रीन, नॉट निऑन ग्रीन एकदम, पण आहे ब्राईट ग्रीनच आहे हा. ह्याला अशी गोठापट्टीची बॉर्डर दिली आहे, सिल्वर हात असे आहेत 3/4, आणि ह्याला पण आहे बांधणी प्रिंटचा आहे. परत हा अनारकली आहे, हे बघा. आणि अगेन आत्ताच दाखवते, भरपूर फ्लेअर आहे. फुल कॉटनचा ड्रेस आहे, भरपूर फ्लेअर आहे. खाली परत असं हे आहे. अँड आता ह्या ड्रेसची मी गंमत तुम्हाला सांगू तर ना, मला आधी हा खूप म्हणजे 2 महिने मी हा ड्रेस बघत होती, घेऊ की नको, कारण खूप ब्राईट कलर आहे. पण सहजा असे कलर रोज नाही घालत, म्हणजे विचार करायला लागतो. सो मी आधी हा ऑर्डर केला, घालून बघितला, रिटर्न दिला, कारण की खूप ब्राईट कलर वाटत होता. पण माझं ते ना एक असतं ना की हा ड्रेस मनातच बसलाय, तो पाहिजेच आहे, मग घालो नाही घालो. तर मी परत गेली, परत ऑर्डर केला. मी सगळ्या फ्रेंड्सना विचारलं, ठेवू की नको. मिक्स्ड रिव्ह्यूज आले मला. मी बोलली जाऊ दे, ठेवते, आय कॅन पुल दिस ऑफ, चांगलं दिसेल, घातले पाहिजेत, सगळे रंग घातले पाहिजेत, म्हणून मी हा ठेवला. अँड आय किड यू नॉट, मला ह्याच्यावर एवढे कॉम्प्लिमेंट्स मिळतात ना गाईज. सो तुम्हाला पण असं कधी झालं असेल की हा कलर चांगला नाही, म्हणजे कोणता पण कलर चांगला नाही दिसणार, सो प्लीज गो फॉर इट. आपल्याला वाटतं चांगला नाही दिसत, पण तो ऍक्च्युली चांगला दिसतो आपल्यावर. अशी स्टोरी झाली आहे या ड्रेसची. अँड देन अगेन ह्याच्या खाली पण पॅन्ट्स आहेत. मोस्टली लिबासच्या ड्रेसेस खाली ना मी पॅन्ट्सच बघितले जे मला आवडलेत त्याच्या तरी. ह्याला पण अशी खाली डिझाईन दिली आणि असे फुल पॅन्ट्स आहेत. पॅन्ट्सना पॉकेट आहेत, सगळ्या पॅन्ट्सना पॉकेट असतात लिबासच्या. अँड या दुपट्टा पण परत फुल कॉटन दुपट्टा. आय डोंट थिंक आता मी उघडला पाहिजे, कारण खूप चांगली घडी बसली आहे त्याची. फुल कॉटन दुपट्टा आहे, खूप मोठा आहे. लिबासचे दुपट्टे खूप मोठे येतात, ते छोटूशे नाही. सो या, दिस इज माय नेक्स्ट ड्रेस. मी असं इथे फोटो पॉप करेन, बघा कसा दिसतोय, सांगा मला. खूप फोटो काढलेत मी या ड्रेसवर, मला माहिती आहे. सो हिअर इट इज. सॉरी, नेक्स्ट ड्रेस बघूया. सो नेक्स्ट ड्रेस माझा फेवरेट पूर्ण हॉलमधला, म्हणजे पूर्ण हॉलमध्ये जेवढे ड्रेसेस आहेत त्यात सर्वात जास्त मी हा यूज केला असेल. बोलते ना पादडला असेल आपण बोलतो ना मराठीमध्ये, हे प्रकार आहे. हा ड्रेस मला एवढा आवडतो. परत हा ब्लू आणि पिंक आहे, समथिंग विथ दीज कलर्स, खूप छान दिसतं. आणि असे 3/4 स्लीव आहेत. ह्याला पण अशी सिल्वर बॉर्डर आहे. मी एक नोटीस केलंय की लिबासच्या कुर्तीज नाही सिल्वर बॉर्डर खूप असतात. हे असं इथे ग्रीन असं दिलंय. अँड परत हा स्ट्रेट फिट आहे, एकदम मागे जाऊन दाखवते. स्ट्रेट फिट कुर्ती आहे आणि ह्याच्या खाली पण पॅन्ट्स आहेत, व्हाईट कलरच्या पॅन्ट्स आहेत. हे व्हाईट आणि त्याच्यावर अशी पिंक डिझाईन आहे. परत पायाला ना असं ते ग्रीन कलरचं जे नेक लावतं ना ते पायाला असं आहे. अँड येस, पॉकेट्स ह्याला पण आहेत. अँड दिस इज द दुपट्टा, व्हाईट दुपट्टा आहे. असं खालती हे दुपट्ट्याच्या एंड असा आहे. हा पण खूप मोठा दुपट्टा. आय डोंट थिंक मी आता ओपन केला पाहिजे, पण खूप मोठे दुपट्टे आहेत सगळ्याला. आय पॉप द फोटो हिअर. असा दिसतो हा घातल्यावरती, मला खूप आवडतो, मी खूप घालते, मी अजूनही घालते. रिसेंटली मी लास्ट वीक पण ऑफिस घालून गेली, एवढा आवडतो मला हा. सो हा तर मला वाटतं 700-800ला मिळाला असेल मला, इफ आय एम नॉट रॉंग. सो या, आणि ना गाईज सेल लागला ना मिंत्रा वगैरे
फ्लिपकार्टवर लिबासचे कुर्ती सेट्स कंबाईन करून ना खूप चीपला मिळतात. चीपला पण मिळतात आणि खूप चीप रेट्सना पण येतात. लाईक सेलमध्ये खूप चांगल्या प्राइजेसवर हे मिळतात. सो तुम्हाला जर कधी घ्यायचे असतील ना या ब्रँडचे तर सेलमध्ये बघा डेफिनेटली. आपण नेक्स्ट ड्रेस बघूया तोपर्यंत. ओके, सो नेक्स्ट ना परत अनारकली आहे अँड दिस इज इट. हा मी रिसेंटली परचेस केला आहे 2-3 महिने. मला वाटतं माझ्या मम्मीचा बर्थडे झाला तेव्हा मी परचेस केलेला. मी माझ्या ब्लॉगमध्ये पण आहे, मम्मीच्या बर्थडे ब्लॉगमध्ये. तर हा ना खूप असा प्रिटी आहे. ह्याला असे रेड स्टोन्स वगैरे लावले आहेत आणि हा असा अंगरखा स्टाईल असते ना, हे बघा तशी स्टाईल आहे. आणि हे एवढे असे हात आणि ना इथे कॉर्नर्सला ना असे स्ट्रिंग दिलेत बांधायला. सो द बेस्ट पार्ट इज मला हा ऑल्टरच नाही करायला लागला. अँड येस गाईज, बाकी सगळे जे होते ना ते मी ऑल्टर केलेत. एक्स्ट्रा स्मॉल साईज घालते मी, पण मी 1-1.5 इंचच ऑल्टर केलाय. 1.5 पण नाही, 1 इंच. खूप कमी ऑल्टर केल्यात मी. सो हा तर मला ऑल्टर पण नाही करायला लागला कारण हा बसतो वेस्टला. सो या, हे असं आहे. अँड हा पण अनारकली आहे, सिम्पल आहे, फुल फ्लोरल. हे बघा भरपूर घेर आहे ह्याला पण. लिबासच्या सगळ्या अनारकलीज ना भरपूर घेर असतो म्हणून मला आवडतात हे. अँड काहीतरी युनिक होतं. मला आधी वाटलेलं हे चांगलं नाही दिसणार, बट इट्स व्हेरी प्रिटी. अगेन ह्याचा पायजमा आहे तो असा आहे. ह्याच्यावर असे बुट्टे आहेत, पॉकेट्स अँड असा फुल पाय. ह्याला काय बॉर्डर वगैरे नाही. ऑल्सो मला एक क्वेश्चन येतो, हे ब्रँड जे अनारकलीच्या आतल्या पॅन्ट्सना पॉकेट्स देतात, पोचायचं कसं त्या पॉकेट्सपर्यंत? आम्ही अनारकली वरती करून आत हात घालायचं? आय मीन मला हे नाही कळत. बट या पॉकेट्स आहेत तर खरे. अँड ह्याची ओढणी थोडी वेगळी आहे. सगळ्याच्या कॉटन ओढण्या असतात पण ह्याची ओढणी अशी आहे, ही पण खूप मोठी, ही सुटतेच. हे बघा, ही तर खूपच मोठी ओढणी. ही माझ्याकडून मॅनेज पण नाही होत. मी ऑफिसला घालून गेली की मी कंटाळून जाते या ओढणीला. पण खूप सुळसुळीत आहे. लाईक अशी मोठी आहे पण असं टाकायला बाय बाय अशी खूप सुळसुळीत ओढणी आहे. सो छान आहे, काहीतरी वेगळं. सगळ्या कॉटनच्या ओढण्या आहेत, ही वेगळी आहे. सो दॅट इज समथिंग डिफरंट. इथे मी फोटो पॉप करेन. असा दिसतो हा ड्रेस घातल्यावर. खूप आवडतो मला. कलर खूप मस्त डार्क आणि छान आहे. आणि हा रिसेंटली परचेस्ड आहे. आय थिंक हाच फक्त मी 1300ला घेतला होता कारण की हा त्यांचा न्यू अरायवल्स मधला होता आणि सेल वगैरे काय चालू नव्हता तेव्हा. आणि मला खूपच हा कलर आवडला. ह्याच्यात रेड कलर पण होता पण मी ब्लू प्रेफर केला. बट येस, मी अजून एक रेड कलरचा घेतलाय जो माझा लास्ट ड्रेस असेल. आता ह्याची घडी करते मी आणि तुम्हाला तो दाखवते. ओके गाईज, सो दिस इज द लास्ट काय बोलतात ड्रेस ऑफ दिस हॉल. हा रेड आहे. हा आत्ता मी गणपतीत परचेस केला होता. तुम्ही माझ्या गणपतीच्या ब्लॉगमध्ये पण बघितला असेल, फर्स्ट डेच्या, या फिर तुम्ही रील पण टाकलाय तर तुम्ही हा बघितला असेल. असा रेड आहे आणि व्हाईट असे हे आहे, काय बोलतात ह्याला, आय डोंट नो. आणि ह्याला पण असं गोठापट्टी सिल्वर कलरचं आहे. हात एवढे 3/4 आहे, तिकडे व्हाईट बॉर्डर आणि असं सिल्वर हे आहे. अँड देन अगेन दिस इज अ अनारकली. खूप मोठा घेर आहे. हा पण कॉटनचाच आहे, सगळे कॉटनचेच आहेत बेसिकली. अँड हा पण एक्स्ट्रा स्मॉल होता. इथे बटन आहे गाईज. ऑल्सो हा कॉटन आहे बट थोडासा वेगळं कॉटन वाटतंय मला. सॉरी, थोडंसं वेगळं, मला माहिती नाही पण मम्मी बोलली दिस इज ऑल्सो कॉटन. हा 1-2 वेळा धुतल्यावर अजून सॉफ्ट होणार. बट या, दिस इज इट. माहिती नाही काय, मी रेड कलर सोबत आता ऑब्सेस्ड झाली आहे. मला आधी रेड जरा पण नाही आवडायचा आणि आता मला रेड खूप आवडायला लागला गणपतीपासून. सो मी हा रेड घेतला. ह्याचा पायजमा व्हाईट कलरचा आहे. अगेन पॅन्ट्स विथ पॉकेट्स अगेन आणि असं खाली सिल्वर बॉर्डर दिले आणि असे पॅन्ट्स आहेत व्हाईट कलरचे. आणि ह्याचा दुपट्टा खूप क्यूट आहे, शिफॉन इफ आय एम नॉट रॉंग. जर मी रॉंग बोलते, हे मटेरियल शिफॉन नाही आहे तर तुम्हाला माहिती असेल तर सांगा हे मटेरियल काय आहे. पण हे असा दुपट्टा आहे. अयो अयो, हां, हे बघा असा दुपट्टा. ह्याच्यावर छोटे छोटे असं गोल्डन कलरचे हे आहेत टिकल्या सिक्वेन्सच्या आणि असे सिल्वर बॉर्डर आहे. आणि हा पण असं खूप मोठा आहे पण हा इझी टू मॅनेज आहे, शिफॉन आहे सो एकदम पातळ होतो हा. अँड दिस ऑल्सो आय गॉट फॉर 1000 ओनली. आय थिंक जास्त एक्सपेन्सिव्ह नव्हता. हा मी इथे फोटो टाकेन. मी हा अशी दिसत होती यामध्ये. जास्त मोठा फोटो नाही आहे कारण की मी काढलेच नाही आहेत गणपतीत फोटो कोणत्याच ड्रेसमध्ये. सो या, मी अशी दिसत होती. अँड सो या गाईज, दिस इज इट. एवढेच कॉटनचे ड्रेस आहेत. अजून एक आहे पण मला तो मिळत नाहीये, कुठे आहे असं. एक नाही, आय थिंक 2 आहेत अजून. मला ते सापडत नाही आहेत कुठे आहेत. जर सापडले तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये लास्टला टाकेन जो पार्ट 2 करणार आहे त्याच्यामध्ये.
पण हां, हे सगळे ड्रेसेस आहेत लिबासचे. मी एक्स्ट्रा स्मॉल घालते लिबास ब्रँडचा अँड मला होतो थोडंसं ऑल्टर करायला लागतं, जसं मी तुम्हाला आधी बोलली. अँड yeah guys, you should go for this brand if you're looking for a cotton अनारकली, नॉट अनारकली, कॉटन सूट्स खूप चांगले येतात. मी आता पण सेल चालू आहे तर विचार करते एखादा अजून घेऊन ठेव, कारण खूप चीपमध्ये आल्यात. सो या लेट्स सी, मी घेतला तर तुम्हाला नक्की दाखवेन. डू लेट मी नो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मी अजून असे व्हिडिओज करत राहीन. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड ऑल्सो माय इंस्टाग्राम, कारण मी तिथे रेग्युलरली पोस्ट करत असते. अँड या गाईज, thank you for watching. Bye.